नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की एक साईडमध्ये थोडंफार आता काळाशार होण्यास सुरुवात झालेली आहे वातावरण. आणि तुम्ही या साईडला बघू शकता, आता मी सध्या लाल मातीच्या आणि अमगावन याच्या मधामध्ये उभा आहो. आणि या शेतामध्ये आहो. आता तुम्ही इथं बघू शकता की हे बघा, पूर्ण टेकडी पांढरी झालेली आहे. या साईडनं मस्त पाणी पडण्यास सुरुवात झालेली आहे. कोंडोली पट्ट्यातून वाटोद गुंडी साईडले हे पाणी असावं अशी अपेक्षा आहे. आणि जिथं मी उभा आहो त्या ठिकाणी काहीच पाणी नाही आहे. तुम्ही बघू शकता थेंबही पाण्याचा नाही आहे. त्याच ठिकाणाकडून आता ते जर तुम्ही समोरची टेकडी जर बघितली, अमगावनच्या पुढची आपण धामणीची टेकडी म्हणू, मांजराची टेकडी म्हणू, या टेकडीवर सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाणी पडण्यास सुरू झालेलं आहे. परंतु माझ्या पाठीमागं आणि मी जिथं उभा इथं एकही थेंब नाही आहे. आता हा लहरीपणा, हा मान्सूनचा लहरीपणा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या मानोरा तालुक्यात असो, वाशिम जिल्ह्यात असो किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असो, हे खूप मोठ्या प्रमाणावर दिसण्यास सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले जे पीक आहे हे आता जर काही दिवस पाणी आलं नाही तर माना टाकण्यास सुरुवात करणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपले पीक वाचवणं आहे. कारण की हा जो लहरीपणा आहे, हा मान्सूनचा जो लहरीपणा आहे, तुम्ही बघू शकता की पांढरी झालेली आहे टेकडी आता पाण्यानं आणि इथं काहीच नाही. तर असा लहरीपणा आपल्याला हे साधारण पूर्ण वर्ष दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शेत जमिनीमधला ओलावा टिकून ठेवणं खूपच आवश्यक आहे. कारण की या परिस्थितीत जर आपल्या पिकानं पाण्यानं मार खाल्ला तर आपलं पीक सावरू शकत नाही, आपल्याला उत्पन्नात कुठंतरी घट येणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस एक साईड पाणी असते, एक साईड पाणी नसते आणि आपल्या ओरातसुद्धा पाणी नसते, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हवामान आधारित तंत्रज्ञान यांचा वापर करणं आहे. मग या तंत्रज्ञानामध्ये काय येते, गोष्टी छोट्या छोट्या आहे परंतु खूप मोठ्या कामाच्या आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, जर शक्य असेल तर आच्छादन करा. आच्छादनाने काय होणार, तुमच्या आपल्या सूर्याचा, डायरेक्ट सूर्याचा आणि मातीचा कॉन्टॅक्ट तुटणार आणि तिथे सुद्धा आपल्याला बाष्पीभवनापासून आपली जमीन वाचू शकतो. तिथं पाण्याचा आपला चांगला बचत होऊन जात आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जर जास्तच ताण बसलेला असेल तर आपल्याला ताणासाठी आपल्या झाडांना तयार करायचं असेल तर पोटॅशियम नायट्रेटची तुम्ही फवारणी करू शकता. यानंतर तुम्ही काय करू शकता की लवकरात लवकर डवरे तुम्ही तुमच्या शेतामध्ये मारून घ्या. आता इथं काही शेतकरी शून्य मशागतवाले सुद्धा आहे. तर आता त्यांच्या शेतामध्ये जे शून्य मशागत आहे ऑलरेडी आच्छादन झालेलं आहे, त्यामुळे बाष्पीभवनाचा प्रश्न नाही. परंतु आता या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की आता हे अशा भेगा पडलेल्या आहेत. मग डवऱ्याने काय होणार, ह्या भेगा बुजणार आणि ह्या भेगा ज्यावेळेस बुजणार त्यावेळेस काय होणार की आपल्या जमिनीमध्ये सुद्धा पाण्याची बचत होण्यास आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर हे झालं आपल्याला पाणी बचण्यासाठी. आता अशा परिस्थितीमध्ये काय होते, ज्यावेळेस पाण्याचा ताण येते, आपलं पीक थोडंफार कमजोर पडते, त्यावेळेस आपल्या शेतामध्ये, आपल्या पिकामध्ये विविध कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव होत असतो. ते कीड आणि रोग फक्त मानोरा तालुक्यापुरतं किंवा वाशिम जिल्ह्यापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे, ते संपूर्ण जागी येऊ शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं क्लायमेट रेझिलन्स टेक्नॉलॉजी किंवा हवामान आधारित तंत्रज्ञान आहे, याच्यामध्ये आपल्याला पिवळे चिकट सापळे असेल, फेरोमोन ट्रॅप्स असेल, कामगंध सापळे असेल किंवा आपलं पक्षी थांबे असेल, याचा वापर करणं आहे, जेणेकरून आपल्याला परवडणारी शेती आपली होऊ शकेल आणि आपल्या पिकाचं आपण रक्षण करू शकेल. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की तुम्ही हे पावसाचा लहरीपणा बघू शकत असाल. या ठिकाणी अमगावनले, कोंडोलीले चांगलं, अमगावनले नाही म्हणून आपण कोंडोलीले चांगलं पाण्याची बरसात येऊ राहिलेली आहे. आणि आपण जिथं उभा आहो काही मीटर अंतरावर इथं पाण्याचा थेंबसुद्धा नाही आहे. त्यामुळे आपल्या जमिनीला, आपल्या शेतीला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण ह्या सांगितलेल्या पद्धतीनं वाचवू शकतो.